यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंते कुंते सदा तद्भाव भावितः। ते जितेनी अवसरे जे आवडून जीवी वळे ते मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपे सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 8 आणि 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6। या 6व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला जाणीव करून देत असताना, आपल्याला मार्गदर्शन करत असताना असं म्हणतात, यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंति कोंते सदा तद्भाव भावितः। भगवंत म्हणतात, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जीवनाचा मार्ग, आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना ज्याच्यावर प्रेम करता, ज्याला जीव लावता, ज्याला आपलंसं करता, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत असेल, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे बरं का? तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत। आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय, मरणोत्तर तुम्ही त्यालाच प्राप्त होता। आणि म्हणून त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, देवी जी तेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे। जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय त्याला जर तुम्ही मरणोत्तर प्राप्त होत असाल तर माऊली म्हणतात, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। बरं का? माऊली म्हणतात, शेवटच्या वेळेला जर जे आठवतंय आपल्याला त्यालाच जर आपण प्राप्त होतोय तर अखंड आपण भगवंताचं नामचिंतन करावं, अखंड आपण भगवंताचं नामस्मरण करावं, अखंड आपण देवाला आठवावं। म्हणजे काय होईल? जी इच्छा आपली आहे, जी अपेक्षा आपली आहे, जे आपल्याला वाटतंय, जसं आपल्याला वाटतंय ती इच्छा आपली पूर्ण होईल, ती अपेक्षा आपली पूर्ण होईल। अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या बोंद्रेपाडा गावातील हे पोंडेकर परिवार, मुळात हे परिवार पष्टेपाड्याचे की ना, आजोबा पष्टेपाड्याचे, आणि पष्टेपाड्यावरून ते आजोबा इकडे स्थलांतरित झाले बरं का? आणि अशा प्रकारे ह्या पोंडे परिवाराचे खरं तर अतिशय अल्प वयामध्ये तुमचा आमचा निरोप घेतला ह्या बाळाने, कैलासवासी समीर दामोदर पोंडेकर। दादाचं शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी दुःखद निधन झालं। अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये दुःख वाटावं, प्रत्येकाच्या मनाला दुःख वाटावं, अशा प्रकारचं दुःखद निधन आपल्या समीर दादाचं झालं। आणि त्याच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। प्रत्येक माणसाच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख जर कुठलं असेल तर आई वडिलांच्या आधी मुलाने जाणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे। हे न विसरण्यासारखं दुःख आहे। अतिशय काबाड कष्ट करून, अतिशय मेहनत घेऊन आपल्या मुलाबाळांचं संगोपन करावं, मिळेल ते काम हाताला लागेल जे काम ते करावं, 4 पैसे कशा पद्धतीने मिळतील याचा विचार करून आपल्या मुलाबाळांचा संगोपन करावं, आपला संसार सांभाळावा, आपल्या मुलाबाळांना सांभाळावं। हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या मुलाबाळांना सुख देण्याचं काम त्या आई वडिलांनी केलं, आपल्या मुलाबाळांना सांभाळण्याचं काम त्या आई वडिलांनी केलं।
अतिशय हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवू दिली नाही, कुठल्याही प्रकारची उणीवता भासू दिली नाही. आणि म्हणून कबाड कष्ट करून, मेहनत करून, घाम गाळून आपल्या मुलाबाळांचं संगोपन केलं त्यांनी. कुठलेही आई वडील ज्या वेळेला आपल्या मुलाबाळांना सांभाळत असतात ना, त्यांच्यावर संस्कार करत असतात ना, त्यावेळेला दिवसेंदिवस त्या मुलाबाळांना निहाळत असतात ते. आता माझा मुलगा मोठा होत चाललेला आहे. आता माझा मुलगा 10 वर्षाचा झालाय, 12 वर्षाचा झालाय, शाळेत जातो, हायस्कूलला जातो, कॉलेजला जातो. आता माझा मुलगा कामाला लागेल, 4 पैसे कमवून आणेल. आणि एकदा काय माझा मुलगा 4 पैसे कमवून आणायला लागला ना, की मग मला समाधान वाटेल, मला सुख वाटेल, माझी धावपळ थांबली जाईल. जी मला अधिक मेहनत करावी लागते, आज माझे हातपाय काम करत नाही, तरी सुद्धा मी काम करत असतोय, तरी सुद्धा मी काम करत असते. का करावं लागतंय? माझ्या मुलाबाळांसाठी करावं लागतंय. पण एकदा काही ती मुलं बालक करती कमवती झाली की मी मात्र निवांत होईन, मात्र निवांत होईन. अशा प्रकारची अशा अपेक्षा प्रत्येक आई वडिलांना असते. आणि म्हणून ते आई वडील त्या दृष्टीने त्या मुलांकडे पाहत असतात, एक आशेने पाहत असतात, एक अशा अपेक्षेने पाहत असतात. माणसाच्या आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख जर कुठलं असेल, अतिशय अल्प वयामध्ये ज्या वेळेला एखादा माणूस, एखादा मुलगा आपल्याला सोडून जातोय, ते दुःख, तो प्रसंग न विसरण्यासारखं असतंय. अखंड आणि अखंड ते टोचत असतंय ते दुःख, अखंड ना अखंड, परत 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 ते दुःख माणसाला त्रास देत असतंय. तारुण्यामध्ये आपण काय करतोय ते आपल्याला कळत नाही. तारुण्य अवस्थेमध्ये आपण कुणाच्या अधीन होतोय, कशा प्रकारे जगतोय, वागतोय ते कळत नाही. पण प्रत्येक 4 पैसे मिळावेत म्हणून सकाळी घर सोडणाऱ्या मुलाने, प्रत्येक माणसाने आपल्या प्रवासामध्ये एवढं मात्र स्मरणात ठेवायचं आहे की माझ्यावर जबाबदारी आहे, माझ्यावर जबाबदारी आहे. माझी आई, माझे बाबा, माझा भाऊ, माझी बहीण घरी वाट पाहते. सकाळी मी विचारून आलेलो आहे, सकाळी मी सांगून आलेलो आहे, आई येतोय ग, आई येतोय मी. एकदा काय संध्याकाळची वेळ झाली की ती आई त्या वाटेला डोळे लावून बसलेली असते, त्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. तो बाप वाटेकडे डोळे लावून बसलेला असतो, तर माझा मुलगा येईल. त्या मुलाला सुखरूप येताना ज्या वेळेला ते आई वडील पाहतात ना, तेव्हा त्यांना खूप समाधान वाटत असते. त्यावेळेला त्यांना खूप समाधान वाटत असते. सकाळी उगवणारा सूर्य सूर्यास्ताच्या वेळेलाच मावळतोय. दुसऱ्या दिवशी जर आम्हाला काही काम करायचं असेल, जर काही कार्य करायचं असेल, तर आम्ही सूर्योदयाचा टायमिंग पाहत असतो. सकाळी 6:30 ला सूर्योदय होणार आहे, म्हणजे आमच्या कामाला सुरुवात 6:30 वाजता होणार आहे. किती वेळ आम्हाला काम करायचंय? सूर्यास्त संध्याकाळी 6:45 वाजता आहे. 6:45 वाजता सूर्यास्त, सूर्य मावळणार आहे. आणि त्या उद्देशाने, त्या हेतूने आम्ही आमच्या शेतामध्ये राबत असतोय, आमच्या माळामध्ये राबत असतोय, आम्ही काम करत असतो, आम्ही आमच्या नोकरी, व्यवसाय, व्यापारामध्ये काम करत असतोय. पण सांगा ना, सकाळपासून आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. आम्हाला माहिती आहे आज सूर्य 6:45 वाजता संध्याकाळी मावळणार आहे. तोपर्यंत आम्हाला काम करायचंय, तोपर्यंत आम्हाला उजेड मिळणार आहे, तोपर्यंत आम्हाला सूर्य सहकार्य करणार आहे, तोपर्यंत आम्हाला सूर्याचा प्रकाश मिळणार आहे. पण सांगा ना, काम करता करता जर दुपारीच 12 वाजता जर सूर्य मावळला, काय होईल बरं? कधीतरी अशी कल्पना करा ना, 12 वाजता जर सूर्य मावळला काय होईल, फक्त कल्पना करा. या ठिकाणी आम्हाला जन्माला घालताना भगवंतांनी 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, पुराणात सांगतायत, अनेक वाङ्मय आम्हाला शिकवताय, सांगताय 100 वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 100 वर्ष, 100 वर्ष वय नेमिले.
पण आज आमच्या समीर दादांविषयी जर बोलायचं झालं, आज आमच्या समीर दादांविषयी जर सांगायचं झालं तर उगवलेला सूर्य दुपारच्या वेळेला मावळणार हे त्याच्या आई वडिलांच्या स्वप्नातही नसेल. कोणालाही असं वाटलं नसेल की सकाळी आमचा गेलेला मुलगा संध्याकाळी कदाचित परत येणार नाही, त्याचा निरोप येईल. कधीच असं कोणाला वाटलं, कधीच कोणाच्या कल्पनेतही नसतंय. तुमचा काय आणि माझा काय, माणसाचा देह म्हटल्यानंतर पाण्याचा बुडबुड आहे. याला उपमा पाण्याची बुडबुड दिलेला आहे. कधी निर्माण होईल आणि कधी फुटेल सांगू शकत नाही. जाणं प्रत्येकाला आहे ना, मृत्यू तर प्रत्येकाला आहे, पण तो मृत्यू अशा प्रकारे असावा ही कल्पनाही जाणवत नाही, ही कल्पनाही करवत नाही. ते दुःख आमच्या हृदयामध्ये सहनही होत नाही. अतिशय काबाड कष्ट करून तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली ही मुलं सांगू का, अरे एखादी कोंबडी सुद्धा तिच्या पिलांना एखाद्या जागी अन्न भरवत असताना, दाणे वेचायला लावत असताना जर तिला समजला की बाजूला कावळा येऊन बसलेला आहे, ते अन्न बाजूला सारून, ते दाणे बाजूला सारून ती सगळे पिलांना आपल्या पंखाखाली घेते. जोपर्यंत तो कावळा दबा धरून आहे तोपर्यंत ती कोंबडी बिचारी त्या पिलांना बाजूला पडू देत नाही, बाजूला जाऊ देत नाही. का तर तिला माहित आहे कावळ्याच्या रूपाने काळ त्यांना नेण्यासाठी टपलेला आहे. एखाद्या वेळी एखाद्या पिलाने अन्न खाण्यासाठी बाहेर पडावं आणि कावल्याने त्याच्यावर झडप घ्यावी आणि कावल्याने त्याला घेऊन जावं, पण फरक एवढाच आहे की सगळी पिलं टाकून ती कोंबडी बिचारी त्या पिलाला सोडवण्यासाठी त्या कावल्याच्या पाठीमागे धावत असते. फरक एवढाच आहे दादा, त्या पिलाला नेणारा काळ रूपी कावळा आम्हाला दिसतोय, पण आम्हाला नेणारा काळ मात्र आमच्या आईला दिसत नाही, आमच्या बापाला दिसत नाही. का? तो काळ अशा प्रकारे येऊन घेऊन जातो की कधी उचलून घेऊन जातो, कशा प्रकारे नेतो ते त्याला सुद्धा माहिती नाही. आणि म्हणून खर तर अतिशय अल्प वयामध्ये, वय वर्ष अवघा 22-23 तारुण्य आहे. ह्या वयामध्ये काहीतरी कमवायचंय, काहीतरी करायचंय. माझ्या आई वडिलांसाठी मी काहीतरी केलं पाहिजे, जे आई वडिलांनी मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे, सांभाळलेलं आहे, वाढवलेलं आहे, घडवलेलं आहे, शिक्षण दिलेलं आहे. भले माझे आई वडील शिकलेले नसतील रे, पण आमच्यावर संस्कार करण्यात कमी पडले नाहीत, आम्हाला शिक्षण देण्यात कमी पडले नाहीत. आणि निश्चित कल्पना केली असेल त्या मुलाने तरी की आपण आपल्या आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. सकाळी 1.5-2 भाकरीची शिदोरी घेऊन बाहेर पडणारा माणूस कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरे जातोय, कुठले कुठले प्रसंग त्याच्यावर येतात ते त्यालाच माहिती. माणूस कोणताही असू द्या, कोणताही असू द्या. प्रवासात बसच्या सीटवरून भांडण होते काही वेळेला. 4 गोष्टी तिथे ऐकावे लागतात, पण तो निमूटपणे ऐकून घेतो. का? मला कामाला जायचंय, 4 पैसे कमवून आणायचंय, याच्या मागे लागलो तर आज मला कामाला जाता येणार नाही. ट्रेन मध्ये गेल्यानंतर कधीतरी त्या सीट वरून, जागेवरून कधीतरी कोणाच्या पाय लागते आणि तो ओरडून बोलतोय, तो रागावून बोलतोय, पण तरी सुद्धा हा नम्रतेने ऐकत असतो. का? मला कामावर जायचे, 4 पैसे कमवून आणायचे, माझी मुलं बाल, माझी आई वडील घरी वाट पाहतात. अनेक धक्के चपेटे सहन करून संध्याकाळच्या वेळेला घराच्या दिशेने ज्या वेळेला मनुष्य निघतोय ना, थकलेल्या अवस्थेमध्ये असतोय, संपूर्ण दिवसभर अनेक धक्के चपेटे सहन केलेले असतात, अनेक प्रसंगांना तोंड दिलेलं असतंय, अनेक संकटांना तोंड दिलेलं असतंय. पण खऱ्या अर्थाने जेव्हा तो घरी येतोय ना, त्यावेळेला जिथे चप्पल काढतोय तिथेच सगळं दुःख विसरून जातोय दिवसभराचं आणि हसतमुख घरामध्ये येत असतोय. का? माझ्या घरातल्यांना कळता कामा नये माझ्यावर काय काय प्रसंग, काय काय संकट आलेले आहेत, माझं दुःख माझ्या घरातल्यांना नको. आणि म्हणून मृत्यू आहे ना प्रत्येकाला, जाणं तर प्रत्येकाला आहे. कारण मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण जन्माला आलोय ना त्याचं नावच आहे मृत्यू लोक. यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय. आणि जे दिसतंय ते नसतंय तर मग आम्हाला सुद्धा जाणं नक्कीच आहे. पण अशा प्रकारचा मृत्यू नको देवा, अशा प्रकारचं दुःख कोणाच्या पदरात नको देवा. खऱ्या अर्थाने देवाला प्रार्थना करूयात.
खऱ्या अर्थाने देवाला प्रार्थना करूया. बरं का, घेतलेला श्लोक आहे 8व्या अध्यायातील आणि 6वा श्लोक. या 6व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला जाणीव करून देतात, यम्यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरंतम तमेव्यंती कोणते सदा तद्भाव भावितः. त्याच्यावर भाष्य करत असताना मौली म्हणतात, देवी जी तेनी अवसरे जे आवडोनी जीवी बुरे ते मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आम्ही आमच्या जीवनामध्ये जे वागतोय, जगतोय, ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याच्याविषयी ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, ज्याच्याविषयी प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतंय, तेच आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे. आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय, मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होतो. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. म्हणून आम्ही अखंड काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तुम्ही कुठल्या घरात जन्माला यावं तुमच्या हातात नाहीये. तुम्ही कुठे जन्माला यावं हे तुमच्या हातात नाहीये. आपल्याला माहिती नव्हतं आपण ह्या घरात जन्माला येणार आहेत, आपण ह्या कुटुंबात जन्माला येणार आहेत, आपण या समाजात जन्माला येणार आहेत. बरं का, ऋणानुबंधाच्या गाठी ज्या आई वडिलांचे ऋण आपल्यावर आहे त्याच आई वडिलांच्या पोटी आपण जन्माला आलेलो आहोत. ज्या बाईचं ऋण आपल्यावर आहे त्याच तीच बाई प्राप्त झालेली आहे. ज्या मुलाबालांचं ऋण आपल्यावर आहे तीच मुलं आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत. ज्या घराचं ऋण आहे, ज्या कुटुंबाचं ऋण आहे, ज्या समाजाचं ऋण आहे, ज्या देवाचं, देशाचं आणि धर्माचं ऋण आहे, त्याच ठिकाणी आपला जन्म झालेला आहे. त्याच ठिकाणी आपण जन्माला आलेलो आहोत. बरं का, जी कर्म आमच्या वाट्याला येतात ती कर्म प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात. जी कर्म आमच्या वाट्याला येतात ती प्रामाणिकपणे करा याला धर्म म्हणतात. शास्त्रात 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे पण मिळत नाही. बरं का बाबा, आज जी वयस्कर माणसं आहेत, आज जी वृद्ध माणसं आहेत, त्यांच्या वयापर्यंत आम्ही असणारच ही आम्हालाही गॅरंटी नाहीये. वयाचं लांब जाऊ द्या, रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी मिटलेले डोळे सकाळी उघडतीलच एवढी सुद्धा गॅरंटी आम्हाला नाही आहे. आजचा सूर्य आम्ही पाहतोय, आजच्या सूर्याचं दर्शन आम्ही घेतोय, पण उद्याचा सूर्य आम्हाला पाहायला मिळेलच एवढी सुद्धा गॅरंटी आमची नाही आहे. एवढी सुद्धा गॅरंटी आमची नाही. मग आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे आम्हाला कळलं पाहिजे ना. कसं जगावं, कसं वागावं हे आम्हाला कळलं. आम्ही शेवटच्या वेळेचा विचार करतो. या ठिकाणी भगवंत काय म्हणतात, तुमच्या शेवटच्या वेळेला तुम्हाला जे आठवेल ना ते तुम्हाला मरणोत्तर प्राप्त होईल. आम्ही आमची शेवटची वेळ म्हटल्यानंतर वृद्ध अवस्थेतली पाहतोय, पण वृद्ध अवस्था प्राप्त होईलच असं सांगू शकत नाही. आम्ही या ठिकाणी आमची व्यवस्था करत असताना, आमच्या संसार प्रपंचामध्ये कार्य करत असताना, आमच्या 60 वर्षानंतर आम्हाला किती मिळणार, काय मिळणार याचं नियोजन आज करतोय. नियोजन करावं, पण 60 वर्षानंतर असणारच हे 100% सांगू शकतो आपण. त्याचा उपभोग घेण्यासाठी असू शकतो. मग शेवटची वेळ आहे हे 100% सत्य आहे. सांगू का, तुम्ही ज्यांना आपलं म्हणताय ना, ज्यांना आपलं समजताय ना, कदाचित कितीही प्रेमाचा असू द्या, कितीही जिव्हाळाचा असू द्या, कितीही तुमच्यावर प्रेम करणार असू द्या, एक वेळ तुमचा मित्र, तुमचे सोयरे, तुमचा कुटुंबदार, तुमचा समाज, तुमच्या घरातले तुमची साथ सोडतील, पण जन्माला आल्यापासून जो तुमचा साथीदार आहे मृत्यू नावाचा, तो शेवटपर्यंत तुम्हाला सोडत नाही मात्र निश्चित आहे. शेवटपर्यंत सोडत नाही. मृत्यू कधी आपली साथ सोडत नाही. मृत्यूचं स्मरण ठेवायचंय, मला एक दिवस जायचं आहे आणि आमच्या जीवनाची वाटचाल आम्ही करायची आहे. आमच्या जीवनाचा मार्गक्रमण आम्ही करायचं, आमच्या आयुष्याचा मार्गक्रमण आम्ही करायचं आहे. आम्ही मृत्यूकडे शत्रू म्हणून पाहतोय, म्हणून आम्हाला मृत्यूची भीती वाटते. संतांनी मृत्यूकडे मित्र म्हणून बघितलं, म्हणून मृत्यूला घाबरले नाहीत, आठवण ठेवली, स्मरण ठेवलं. जाणं प्रत्येकाला आहे, 100 वर्ष वय नेमलेलं आहे, पण त्याच्यामध्ये कशा प्रकारचे मार्गदर्शन केलेलं आहे बघा.
पहिल्या वर्षापासून 25 वर्षांपर्यंत तुम्ही ज्ञानार्जन करायचं आहे, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. 25 ते 50 तुम्ही धनार्जन करायचं आहे, 50 ते 75 तुम्ही पुण्यार्जन करायचं आहे, आणि नंतरची वर्ष जर भेटलीच तर अखंड भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. बघा, 25 वर्षापर्यंत आम्ही ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करायचं आहे. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करायचं आहे. 25 ते 50 वर्षापर्यंत आम्ही गृहस्थ आश्रमाचं पालन करायचं आहे. 50 ते 75 वर्षापर्यंत आम्ही वानप्रस्थ आश्रमाचं पालन करायचंय, घरात राहून वनात राहिल्यासारखं. आणि मिळालंच पुढचं आयुष्य भगवंताच्या कृपेने 75 वर्षाच्या नंतरचा संन्यास आश्रमासारखं राहायचंय. बघून न बघल्यासारखं जे मिळेल ते ग्रहण करायचं आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. जास्त संसारात डोका घालायचा नाही, कारण नातवंड झालेली असतात त्यावेळेला. लग्नाची आमच्या जीवनाचं नियोजन आहे. तारुण्यामध्ये जर आम्ही चांगली कर्म केली तर वृद्धपणाची चिंता आम्हाला नसेल. दिवसभर जर आम्ही प्रामाणिक कर्म केली, प्रामाणिकपणे जगलो वागलो, मी म्हणेन जिथे अंग टाकाल ना तिथे झोप लागेल, जिथे अंग टाकाल तिथे झोप लागेल. दिवसभरामध्ये प्रामाणिक कर्म केली तर. पण गरीबाला जर शोषलं, तुम्ही गरीबाचं शोषण केलं, अधर्माने वाटचाल केली, अनितीने वाटचाल केली, नको तसे वागलात, नको तसे जगलात, झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही. त्रासतोय मनुष्य, वैतागतोय मनुष्य. काय करावं? आम्ही सुखी असावं की दुःखी असावं हे सूत्र आमच्या जवळ, हेच आम्हाला कळत नाही. मुलं जन्माला घालणं सोपं आहे, काय कठीण आहे? कठीण नाही म्हणून तर 10 12 काही ठिकाणी पाहायला मिळतात. कशासाठी? आमची संख्या वाढली पाहिजे. फक्त हम दो हमारे दो आपलंच. एक पाटी असेल तर बोलतो 2च बस झाली, कारण मध्ये चिरली का अर्धी होईल. काय माऊली? ज्यांना राहायला घर नाहीत ना, घर जागा ती 10 12 विषय आपला तो नाहीये. मुलं जन्माला घालणं सोपं आहे, मुलांना घडवणं कठीण आहे. मुलांना घडवणं कठीण आहे. जोपर्यंत माती ओली आहे ना तोपर्यंतच त्या मडक्याला आकार देता येतो. बाबा बरोबर की चूक आहे? माती जोपर्यंत ओली आहे तोपर्यंतच आकार देता येतोय. माती जर सुकली आणि मग जर तुम्ही तिला आकार द्यायला गेला तर मडक्याला तडा गेल्यास समजा. लहानपणीच ते संस्कार करायचे असतात. मूल होत नसेल तर आम्ही काय 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 करतोय? डॉक्टरोपचार करतोय, औषधोपचार करतोय, आयुर्वेदिक करतोय, जडीबुटी कोणी जे देईल ते खाते. का? कोणाच्या तरी हाताला गुण यावं. विचारा त्यांना, काय बाबा कशासाठी मूल व्हावं असं वाटतंय तुम्हाला? वंशाचा दिवा पाहिजे. 12 15 वर्षाचे घोडे होऊन जर तुम्हाला अजून दिवा लावायची माहित नसेल तर हे काय दिवे लावतील याचा विचार आई वडिलांनी करायला नको? हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटते आज आमच्या मुलांकडे, तरुणांकडे बघितलं तर. अरे 16व्या वर्षीच्या माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, अजून ज्ञानेश्वरी आमच्या हाताला लागत नाही. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींवर ज्या ठिकाणी गर्भसंस्कार झाले त्या माऊली किल्ल्याच्या ठाणे जिल्ह्यात आम्ही राहतोय. आमच्याच बाजूला व्यसनाधीन झालेली मुलं आम्हाला पाहायला मिळतात. किती अभागी आहोत रे आम्ही? काय शिकतोय रे आम्ही? या महाराष्ट्राच्या भूमीला म्हटलं जातं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जगद्गुरु तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र, माऊली ज्ञानोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रात आम्ही राहतोय. आमच्याच बाजूला 20 25 वर्षाची पोरं, 30 35 वर्षाची पोरं व्यसनाधीन होऊन बर्बाद झालेली आम्हाला पाहायला मिळतात. काय शिकतोय रे आम्ही? कसला विचार करतोय रे आम्ही? संस्कारे ज्ञान उच्चते. चिंगीचं काम करणारे तुमच्या गावात कोणतरी असतील? टोकर काम, बांबूचं काम करणारे, टोपली बनवणारे, सुपा बनवणारे,
इरणी बनवणारे, इरणा माहिती आहे का? इरणा पुढे गेल्यानंतर त्यांना अजून माहितच नाही का इरणाऱ्या, बरं का बाबा. त्या बांबूच्या काम करणाऱ्या माणसाला विचारा, बांबू चिरल्यानंतर जर तुम्ही 15 दिवसात जर त्याला आकार द्यायला घेतला तर जमल का? चिमणी बनवल्यानंतर जर 15 दिवसात बनवायला घेतला तर चालेल? नाही चालणार. जोपर्यंत तो बांबू ओला आहे तेव्हाच त्याला आकार देता येतो, तो सुकला की त्याला आकार देता येत नाही. आमच्या मुलांना आम्हाला घडवायचं आहे, वाढवायचं आहे, पण लहानपणापासूनच ते संस्कार करायचे जेणेकरून तारुण्यामध्ये त्यांनी आम्हाला सांभाळावं, त्याने आम्हाला सांभाळावं, आमच्या म्हणण्याप्रमाणे राहावं, आमच्या म्हणण्याप्रमाणे जगावं. अरे कुठल्या बापाला असं वाटतं की माझ्या मुलाने वाईट कर्म करावीत? कुठल्या बापाला असं वाटतं की माझा मुलगा व्यसनाधीन व्हावा? कुठल्या आईला असं वाटतं की माझा मुलगा व्यसनाधीन व्हावा? कुठल्या आईला असं वाटतं की माझ्या मुलाने व्यसन करावं? प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर संस्कार करताना चांगलेच संस्कार करत असतात. मी म्हणेन ज्या ज्या वेळेला आई वडील देवाच्या पुढे दोन्ही हात जोडून उभे असतात ना, त्या त्या वेळेला भगवंताकडे एकच प्रार्थना करतात, देवा आम्हाला कितीही दुःख झालं तरी चालेल पण आमची मुलं सुखी राहिली पाहिजेत, आमची मुलं सुखी राहिली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी लहानपणीच संस्कार करायचे दादा. लहानपणीच मुलांना दिवे लावायला सांगा, दीप प्रज्वलन करायला सांगा, लहानपणीच मुलांना शुभंगरोती म्हणायला सांगा, लहानपणीच मुलांच्या हातामध्ये ग्रंथ द्या, वाचायला सांगा. 2-2, 3-3 तास तुम्ही मोबाईल घेऊन बसताय ना, अर्धा तास ग्रंथ घेऊन बसा, वाचा. काय सांगतात ज्ञानोबा, काय म्हणतात तुकोबा, कर्तव्य आहे आपलं. अरे इतर धर्माचा जर विचार करायचा, 5-5, 7-7 वर्षाची पोरं नमाजीमध्ये त्या मशिदीमध्ये जाऊन नमाज पडतात. आमच्या गाढवानं कधी सांगितलं मंदिरात जातं त्यांना लाज वाटते. आम्ही मंदिरात का रे बाबा, का नाही जाऊ शकत? ते का म्हाताऱ्या माणसांनी, ते का वृद्ध माणसांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलाय? वृद्ध अवस्थेतच जायला पाहिजे. संस्कार करण्यामध्ये आम्ही कमी पडतोय, म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये दुःख भोगायचं येतं, म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये नको त्या प्रसंगाला सामोरे जावं लागतंय. का? लहानपणी संस्कार झाले पाहिजे. माती ओली आहे तोपर्यंत तिला आकार देऊ शकतो. लहानपणात संस्कार झाले तर तारुण्य अवस्थेमध्ये व्यवस्थित कर्म होतील, चांगली कर्म होतील. एखादी गोष्ट वाईट असताना सुद्धा मनुष्य तिकडे आकर्षित होतो, त्याला कारण काय? वाईटाकडे, असत्याकडे, घाणीकडे मनुष्य सहज वळायला जातो, चांगल्याकडे वळवावं लागतं. एखाद्या ठिकाणी जर काही पर पडली तर तिचा वास, तिचा दुर्गंध लहानपर्यंत जातोय, लहानपर्यंत जातोय. नाकाला तू बोट द्यावं लागतं, अरे काहीतरी दुर्गंध आहे, कुठेतरी काहीतरी झालंय. सुगंध आम्हाला त्या मोगऱ्याच्या झाडाखाली जाऊन फुल घेऊन हातामध्ये ते नाकाजवळ आणून ना काही असा श्वास घ्यावा लागतो, तेव्हा तो सुगंध येतो. चांगली कर्म करायची म्हटल्यानंतर संस्कार निर्माण करावे लागतात. वाईट कर्म करायला संस्कार करावे लागत नाहीत. तुमचा मुलगा वाया जावा म्हणून तुम्हाला सत्यनारायण घालायची गरज नाही, देवाला नवस करायची गरज नाही, पण वाया गेलेला मुलगा चांगला व्हावा, त्याने चांगलं वागावं, जगावं म्हणून तुम्हाला सत्यनारायण घालावं लागतंय. देवाला प्रार्थना करावी लागते, देवाला नमस्कार करावा लागतो, देवाला सांगावं लागतो, देवा माझा मुलगा सरळ व्हावा रे, देवा माझ्या मुलाने चांगली कर्म करावी, चांगलं वागावं, चांगलं जगावं. तारुण्यामध्ये अशी कर्म करा, असं कार्य करा. वृद्धपणाची चिंता आपल्याला नसेल, भविष्यकालाची चिंता आपल्याला नसेल. काय म्हणतात त्या ठिकाणी भगवंत, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंते कोणते सदा तद्भाव भावितः. ते विचितेनी अवसरे जेवढून जीवरे ते मरणाची मेरे फार हो लागे. तुम्ही जिथे आहात तिथे नामस्मरण करा, जसे असाल तसे नामस्मरण करा, भगवंताचं नामचिंतन करा. तुम्हाला सांभाळणारा भगवंत आहे, तुमचं सर्व काही कार्य करणारा भगवंत आहे. वाहतो विश्वाची चिंता, सकळ जीवांचा करीत असे सांभाळ तुझं मोकळीला ऐसे कैसे. आणि म्हणून आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नव्हतं आणि आपल्या हातात नाहीये. ज्या ठिकाणी जन्माला आलोय त्या आई वडिलांचे ऋण आहेत आपल्यावर, मुख्य कर्तव्य आपलं.
हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही कार्य करतोय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आई बहिणींचा सन्मान केला, आमच्या आई बहिणींचा आदर केला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार तेव्हाच आमचा असेल ज्या वेळेला आम्ही आमच्या आई बहिणींचा आदर करणार, सन्मान करणार. ते कर्म आमच्याकडून ज्या वेळेला होणार त्यावेळेला निश्चित त्या महाराजांचं नाव आमच्या मुखामध्ये घेण्याची पात्रता आमची निर्माण होईल. तारुण्यामध्ये मनुष्य सहज कुठल्याही प्रकारचे कर्म करतोय, पण जी काही कर्म होतात ना त्याचे भोग ज्या वेळेला भोगायचे तर त्यावेळेला माणसाला पश्चाताप होतो. तेव्हा माणसाच्या शरीरामध्ये प्राण राहिलेला नसतो, शक्ती राहिलेली नसते. जिथे आहे तिथे कुठल्या घरात आमचा जन्म व्हावा हे आमच्या हातात नाहीये, पण ज्या घरात आमचा जन्म झालेला आहे त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे मात्र आमच्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे? लोकांच्या हातात, शेजाऱ्यांच्या हातात, मित्रांच्या हातात, आमच्या हातात आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या घराचं मंदिर करायचं असेल, तुम्हाला जर व्यवस्थित राहायचं असेल, तुम्हाला जर व्यवस्थित जगायचं असेल तर सगळ्यात पहिला महत्वाचा आहे तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय याचा विचार करा. कोणाच्या जोडीला बसताय याचा विचार करा. चांगले आंबे होते बाबा, घरचे आंबे, घरच्या आंब्याला आलेले आंबे, नुसता सुगंध आला ना त्या आंब्याचा तरी माणसाच्या तोंडाला पाणी सुटते अशा प्रकारचे आंबे. बरं का, ते आंबे त्या मालकाने त्या एका पाटीमध्ये भरले. शहापूरचा बाजार असतो वाटतंय, कुठल्या दिवशी असतो? शुक्रवारी बाजार असतो. बाजारात गेला तो, शुक्रवारच्या बाजारामध्ये बसला. बरं का बाबा, सकाळपासून आवाज देतोय तो, 300 रुपये डझन आंबे हापूस आहेत, चांगले आहेत, चांगल्या प्रतीचे आहेत. सकाळपासून आवाज देतो तो 300 रुपये डझन. दुपारपर्यंत 1 डझन पण आंबे गेले नाहीत. शेवटी त्याने विचार केला 250 रुपये डझन. संध्याकाळी बाजार संपता विचार करायला लागला, रे घरचेच तर कुठे आपण विकत आणलेले, तिकीट खर्च तर निघाला पाहिजे, थोडेफार तर पैसे मिळाले पाहिजे. 200 रुपये डझन म्हणून आवाज देतोय, कोणीही घेतलं नाही. तशीच्या तशी पाटी उचलली, घरी आला, विचार करायला लागला, अरे चांगले आंबे होते, मस्त आंबे होते, ताजे आंबे होते. बाजारामध्ये गेलो, सकाळपासून आवाज देऊन थकलो, 1 आंबा सुद्धा गेला नाही, 1 आंबा सुद्धा कोणी विकत घेतला नाही. 2 दिवस 3 दिवस ती पाटी तशीच राहिली. 4थ्या दिवशी त्याच्या लक्षात आलं, आपण बाजारात गेलो बरोबर आहे, पण ज्याच्या जोडीला बसलो ना तो माणूस चुकीचा होता बाबा. तो बसला होता अशा ठिकाणी की त्याच्या बाजूला उंदरांचा औषध विकणारा माणूस होता. मुंग्यांचं औषध, उंदरांचं औषध विकणारा जो माणूस असतो की नाही तो होता. आता हा आवाज द्यायचा ना, चांगलं आहे, मस्त आहे, भारी आहे, ताजे आहेत, मधुर आहेत, पण याचा आवाज संपला की तो लगेच आवाज द्यायचा, खाल्लं की मरतय. त्याचीही काही चुकी नाही, कारण तोही बरोबर आहे ना, कारण ते आलंय काय विकायला, तो उंदरांचं औषध आहे, मुंग्यांचं औषध आहे, कीटकांचं औषध आहे, तो बरोबर बोलतोय, खाल्लं की मरतय. हा आवाज देतोय चांगलं आहे, मस्त आहे, भारी आहे, घेऊन तर बघा, 250 रुपये डझन आहेत, हे म्हणते खाल्लं की मरतय. कशाला कोणी, तुम्ही कोणाच्या जोडीला बसले ते महत्वाचं आहे. 5व्या दिवशी ते आंबे नरम झाले, थोडासा वेगळ्या प्रकारचा वास त्यांना यायला लागला, पण तशीच पाटी घेतली. त्याच्या लक्षात आलं आपला जोडीदार बरोबर नव्हता, आपण ज्याच्या जोडीला बसलो होता तो चुकीचा होता. आणि म्हणून मग तो 5व्या दिवशी तेच आंबे घेऊन, तीच पाटी घेऊन ज्या वेळेला शहापूरच्या बाजारला गेला त्यावेळेला संध्याकाळपर्यंत न संपलेले आंबे 1 तासामध्ये संपले गेले. कारण तो कोणाच्या जोडीला बसला होता? ज्याच्या जोडीला बसला होता तो आयुर्वेदिक औषध विकणारा माणूस होता. ह्यो आवाज द्यायचा, तो बोलला का आतापर्यंत कितीकांनी घेतलंय, फरक पडलाय, एकदा घेऊन बघा, 100% फरक पडणार, तुमच्या मनाला शांती होणार, तुमच्या मनाला समाधान होणार. तुम्ही कोणाच्या जोडीला बसता ना याच्यावर तुमचे विचार अवलंबून आहेत, बरं का? अरे एखाद्याचा संसार बर्बाद झालेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे, व्यसनाधीन झालेला आहे, त्याची अवस्था अशा प्रकारे आहे की ते जगावं की मरावं अशी अवस्था त्याची झालेली आहे. त्याच्या जोडीला जर तुम्ही बसाल, त्याची संगत जर तुम्ही कराल, तर मला सांगा ना तुमची अवस्था काय निर्माण होईल. मागच्या वर्षी आणलेलं लोखंड आहे, घराचं काम करायचं म्हणून घराच्या बाजूला पडलेलं आहे. काही अडचणी आल्यामुळे त्यांचं काम थांबलं, काम झालं नाही. ते मागच्या वर्षीचं लोखंड ह्या वर्षी काय झालं असेल,
लोखंडाला हवा लागली, पाणी लागलं की काय होतंय? अजून चकाकी येते. काय होतंय? गंजतय. तुम्ही बोलत चला, 11 वाजेपर्यंत आपल्याला बोलायचंय. तुमचं माझं बोलणं संवाद यालाच प्रवचन म्हणतात. नाही तर महाराजाला बोंबलून गेला काय, त्याचं माहित नाही, याला माहित नाही ना, माझं मला माहित नाही, असं नको. तुम्हाला समजत असेल तर बोला. मागच्या वर्षीचा लोखंड ह्या वर्षापर्यंत जर आपण तसं उघड्यावर जर ठेवलं तर काय होतंय? त्याला गंज लागतो. बरोबर आहे. ह्या वर्षी ऐपत जरी त्याची चला आपण काम करूया म्हणून त्याने काय केलं माहितीये का? अजून त्याच्यामध्ये लोखंड हवं होतं म्हणून अजून नवीन लोखंड आणलं, त्याच्यावर टाकलं. पुन्हा काहीतरी अडचण आली, 6 महिने त्याला काम करता आलं नाही. सांगा ना आता काय झालं असेल? वास्तविक नवीनचे पैसे बाबा जास्त दिले, नवीन मध्ये पॉवर जास्त आहे, पण गंजलेल्यामध्ये एवढं सामर्थ्य की ते चांगल्याला गंजवत आहे. बरोबर आहे बाबा, बाबांना गोष्ट पटली. गंजलेल्यामध्ये एवढी पॉवर आहे, एवढं सामर्थ्य आहे की ते चांगल्याला गंजवतंय. म्हणून हल्दीना गर्दी जास्त असते, प्रवचनाला कमी असते. तुम्ही तरुण पोर आहात, आनंद वाटतोय. तरुण पोर आज प्रवचनाला पाहायला मिळत नाही दादा, आणि तरुण पोरं प्रवचन ऐकत नाहीत म्हणून वाया जातात, व्यसनाधीन होतात, आई वडिलांच्या अपेक्षांचा भंग करतात. याला कारण काय? जिथे गरज आहे तिथे नाही ना. अरे माऊली ज्ञानोबांनी 16व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची रचना केली आणि आम्ही म्हणतोय 16वा वर्ष धोक्याचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आहे की ना आपल्याला? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण केल्याबरोबर आपलं रक्त सरसळत आहे की नाही? स्फूर्ती येते की नाही? प्रेरणा येते की नाही? नुसतं नाव जरी घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं तरी सुद्धा किती प्रेरणा येते बघा. वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेशिव छत्रपतींनी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं. आम्ही 16वा वर्ष धोक्याचं म्हणतोय. काय करतोय आम्ही आमच्या तारुण्यामध्ये? अरे एखाद्या आई बहिणीकडे वाईट नजरेनं पाहणं ही भिकारी वृत्ती सहज निर्माण होते रे. एखाद्या व्यसनाधीन होणं ही भिकारी वृत्ती सहज निर्माण होते. विचार, घाणेरडे विचार माणसाकडे सहज निर्माण होतात. पण समोरच्यानी भरलेला ग्लास बाजूला सारायचं, माझं काम नाहीये, याला खरी श्रीमंती म्हणतात. याला खरी श्रीमंती म्हणतात. माझ्या आई बहिणीचा सन्मान करून, आदर करून, रात्रीच्या वेळी जर एखाद्या आई बहिणीला घरी जायला रात्र झाली आणि ती जर एकटी चालली असेल रस्त्यामध्ये, तिच्या अंगाचे शहारे उभे राहिलेले, सर्वत्र अंधार पडलेला आहे. कोणी एका मेल्याची नजर माझ्यावर पडते की काय? घाणेरडी नजर पडते की काय? कोणी शोषण करण्याच्या दृष्टीने माझ्याकडे पाहते की काय? मला घरी जायचंय, रात्र झालेली, अशा अवस्थेमध्ये, घाबरलेल्या अवस्थेमध्ये माझी ताई बहिणी कोणतरी चाललेली आहे. आमच्यासारखा एखादा तरुण ज्या वेळेला जातोय त्या ताई बहिणीच्या पायाला हात लावतोय, अगं ताई तू माझी बहीण आहेस, फक्त सांग तुला कुठे जायचं आहे. आणि अशा मध्यरात्रीच्या वेळेला काल्या कुठे अंधार पडलेला असताना सुद्धा ज्या वेळेला एखादा तरुण त्या ताईला तिच्या ठराविक स्थानापर्यंत, तिला जिथे जायचं असेल तिच्या घरी सुखरूप ज्या वेळेला सोडतोय ना, त्यावेळेला माझ्या राजांना सुद्धा आनंद होतोय. हे मात्र तेवढंच सत्य आहे. त्यावेळेला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना, राजांना सुद्धा आनंद होतोय. अरे माझ्या महाराष्ट्रात जन्मलेला मला स्वाभिमान आहे. अशी सुद्धा तरुण काही आज मला पाहायला मिळतात. नाहीतर तरुण संध्याकाळच्या टाइमाला धरून आणावे लागतात, धरून आणावे लागतात. आणि मग आदर्श कोणाला मानतो रे आम्ही? रमीची जाहिरात करणारे आदर्श, विमलची जाहिरात करणारे आदर्श, आमच्या मुलांना व्यसनाधीन व्हा, व्यसन करा, जुगार खेळून बर्बाद व्हा, याच्या जाहिराती करणारे हे श्रीमंत एक नंबरचे भिकारडे, एक नंबरचे भिकारी म्हणतो मी त्यांना. अरे एवढी संपत्ती आहे त्यांच्याकडे की त्यांच्याकडे किती संपत्ती आहे ती त्यांनाच माहिती नाही. तरी भिकारी पैशासाठी आमच्या तरुणांना रमी खेळा, जुगार खेळा, बर्बाद व्हा, विमल खा, तोंड सडवून घ्या, व्यसन करा, व्यसनाधीन व्हा, आयुष्याची वाट लावा, अशा जाहिराती करतायत. अरे श्रीमंत मी त्यांना म्हणतो, या बाबांच्या सारखे संध्याकाळच्या वेळेला दिवसभर शेतामध्ये राबतायत. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा घराच्या दिशेने येत आहेत त्याच वेळेला त्यांच्याच गावातला एखादा तरुण अड्ड्यावर जाताना ज्या वेळेला त्यांना दिसतोय त्यावेळेला त्याच्या पाठीवर हात ठेवून बसवतात, बांधावर बसवतात, त्याच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवतात आणि त्याला सांगतात, दादा तुझ्या आयुष्यामध्ये सगळं कर रे, पण व्यसन करू नको दादा, व्यसन करू नको. आम्हाला व्यसन करू नको म्हणून सांगणारी भले माणसं गरीब असतील पैशाने, पण विचाराने श्रीमंत आहेत. आणि हीच विचाराने श्रीमंत असलेली माणसं संतांना आवडतात. विचाराने श्रीमंत निर्माण करण्यासाठी गाथा आहे, गीता आहे, भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे.
किती पैसा असेल आणि तुमची कर्म जर घाणेरडी असेल तर त्याला किंमत शून्य आहे, शून्य किंमत आहे. आम्ही कसं जगावं, कसं वागावं, यासाठी लहानपणामध्ये संस्कार झाले पाहिजेत. वाईट कर्म करताना जर घाण वाटत नाही, त्याला लाज वाटत नाही, तर चांगली कर्म करताना कशाला लोकांचा विचार करायचा आहे. कधी आयुष्यात स्मरणिका हातात घेतलेले नाही, कधी ग्रंथ हातात घेतलेले नाही. ग्रंथ वाचताना एखाद्या तरुणाने तुम्हाला बघितलं तर लाजायची गरज काय आहे? वाचतोय मी ज्ञानोबा वाचतोय, जगद्गुरु तुकोबा वाचतोय, मी छत्रपती शिवाजी महाराज वाचतोय. का? तशी कर्म माझ्याकडून घडावीत म्हणून मी वाचतोय. वाचा ना, का वाचू नये? आणि वाचली तर ती कर्म तुमच्याकडे येतील ना. बाकीची कर्म करताना माणसाला काही वाटत नाही हो. कुठे सप्ताह असेल, कुठे कीर्तन असेल, प्रवचन असेल, त्या ठिकाणी आम्ही आमंत्रणाची वाट बघतो. गेलो असतो रे, पण आपल्याला कोणी विचारलं नाही. हल्दीना तुटून पडतात. कोणी विचारू नये तर नाही विचारू. पत्रिका एकाला 10 गोरं माग त्याच्या. का? पुस्तकाला कोणतरी मांडवत पाहिजे ना. आणि एक नंबर घाणेरडी अवस्था आज आपली संस्कृतीच नाही ते, बरं का. हार घालताना नवरा नवरीला उचलणं ही संस्कृती आहे का आपली? इकडे 4-5 गोरं, तिकडे 4-5 गोरं, कशाला उचलाला? अरे कुठून आणली ही संस्कृती तुम्ही? संस्कार आणलेत कुठून? संस्कार आहे तो 16 संस्कारापैकी आपल्या आयुष्यात जे 16 संस्कार सांगितलेत ना, त्या 16 संस्कारांपैकी महत्वाचे संस्कार आहेत. ते महत्वाचा मानला जाणारा संस्कार आहे 16 नाही, 16 संस्कारांपैकी महत्वाचा मानला जाणारा संस्कार आहे तो शुभविवाह सोहळा. किती खर्च करतोय आपण? रात्रभर नाचणारी माणसं, रात्रभर उलट्या सुलट्या तंगड्या करणारी माणसं, सकाळी ज्या वेळेला मंगलाष्टकाला सुरुवात होते त्यावेळेला त्यांना गरम होते, लई टाइम लावला. अरे आशीर्वाद देण्यासाठी तुला बोलवलंय, तुला तंगड्यावरती करायला नव्हतं बोलवलं. कशासाठी आमंत्रण असतंय? सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळी सहित वधूवरांचा शुभ आशीर्वाद देण्यासाठी यावे. शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते आशीर्वाद देतोय आपण. तिथं गरम होतंय त्याला. कधी संपवतो येऊ? काही जास्त नसतात. 5 मुख्य मंगलाष्टक असतात आणि उतरत्या 5 असतात. 10-15 मंगलाष्टकामध्ये होऊन जाते. 10 मिनिटं जास्तीत जास्त. अरे 4-4, 5-5 तास तुम्ही उलट्या तंगड्या करून नाचतात. त्या टायमाला तुम्हाला गरम होत नाही, त्या टायमाला तुम्हाला काही वाटत नाही, त्या टायमाला तुम्हाला कंटाळा येत नाही. आणि ज्या वेळेला आपण आशीर्वाद द्यायची वेळ, जी महत्वाची वेळ आहे, त्याच वेळेला कंटाळतो. काय अपेक्षा असतात रे आपल्याला? आज आपण या ठिकाणी आलेलो आहेत समीरच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं. जोपर्यंत प्रवचन चालू आहे तोपर्यंत आपण शांत बसलेलो असतो, ऐकत असतो. प्रवचन संपलं की काय बाता चालतात त्या आपल्यालाच माहिती. काही माणसं विसरून जातात बाबा आपण कशासाठी आलोय ते, त्या बातांच्याच रंगल्यानंतर, बरं का. तुम्ही नामस्मरण करा असं म्हणत नाही. द्वेष करू नका, मत्सर करू नका, तिरस्कार करू नका. कमीत कमी ह्या जागेवर आज तरी, कारण आपण त्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी, आशीर्वाद नाही, त्या बाळाला जलदान करण्यासाठी आलेलो आहोत, बरं का. ते जलदान करताना नामस्मरण करा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्युर्मुक्षयमामृतः. महामृत्युंजय मंत्र पाठ नसेल, ओम नमः शिवाय म्हणा चालाल. महादेवाचं स्थान आहे ते, बरं का. तेवढंही म्हणता नाही आलं ना, मनातल्या मनात ओम म्हणा, प्रणवाचा उच्चार करा, जलदान करा. तेवढंच त्याला पुण्य लाभेल, तेवढंच त्याला बरं वाटेल, त्याच्या आत्म्याला बरं वाटेल. कारण आजच्या दिवसापर्यंत तो आत्मा आपल्या घरापर्यंत असतो, घरात असतो, बरं का. आजपासून उत्तर कार्य झाल्यानंतर तो जो प्रेत योनीमध्ये असलेला आत्मा जो आहे त्याचा प्रवास यमलोकाकडे आजपासून चालू होतो, बरं का. बराच मोठा इतिहास आहे तो, तेवढा वेळ का आपल्याला घ्यायचा नाहीये. पण प्रेत योनीमध्ये गेलेला तो आत्मा, प्रेत आत्मा, त्याला यमलोकाला जाईपर्यंत 1 वर्ष लागतो. किती लागतो? 1 वर्ष लागतो. आणि तिथपर्यंत जायला त्याला 16 प्रकारची नगरं लागतात. आलं लक्षात ना? 16 प्रकारची नगरं लागतात. आपल्याला 11 वाजेपर्यंत कार्यक्रम करायचा आहे ना, 16 प्रकारची नगरं लागतात त्याला, बरं का. आता मी कसं उशीदवरून निघल्यानंतर बरीच नगरं मला लागली. काही नगरं चुकवली आम्ही, समृद्धी मुलं बाबा, बरं का. नाहीतर बरीच नगरं लागली असती. पण आपली नगरं पाहण्यासारखी असतात. ऐका,
बरं का, ओळख असते. अरे पळसवालेले थांब जरा, इथे काका आहे. अरे काकडपटाला थांब, इथे मावशी आहे. गेरसा आला, अरे थांब, इथे माझा मित्र आहे. वासिन झाला, आपली ताई इथे बाजूलाच राहते ना, समजतंय ना. ती 16 नगर अशी आहेत का तिथं ताई नाही, दादा नाही, काका नाही, मामा नाही, कोणच नाही. दुसरं, दादा घरातून निघाल्यापासून तर इथं येईपर्यंत रस्ता ना एक नंबर रस्ता, जबरदस्त. मला तरी वाटतंय अर्ध्या तासातच आम्ही इथे पोहोचलो असेल, अर्ध्या 35 मिनिटात जास्तीत जास्त. बरं का, एक नंबर रस्ता. त्या 16 प्रकारची नगर अशी आहेत ना, रस्ता तर लांब गेला. बरं का, तुम्हाला कधी वाचता आला ना, परवा वाचा तुम्ही, ग्रंथ वगैरे वाचत चला, पुराण वाचत चला, इतर काही वाचण्यापेक्षा ना वाचा. आणि आता जे तुम्ही वाचाल ना त्याच्याने तुम्हाला प्रेरणा मिळेल. खरंच सांगतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज वाचा, स्फूर्ती येईल, प्रेरणा येईल. ह्या काय बाकीच्या गोष्टी सगळ्या बाजूला टाकाल तुम्ही. हे पेताड येत नाही ना बाजूला करायला लगेच, चल तुझी माझी संगतच नको अजिबात.